व्यायाम. आधुनिक जीवनशैलीमुळे आयासजनक कामे कमी झालेली आहे. त्यामुळे वाढलेली मेदसंचुती, अतिस्निग्ध आहार, त्यामुळे आलेला हार्मोनल इम्बॅलन्स, यामुळे वाढलेलं वजन म्हणजे स्थौल्य घालवण्यासाठी सगळ्यांची नाईलाजाने पावलं वळतात व्यायामाकडे. परंतु आयुर्वेदाने मात्र व्यायामाचा समावेश हा दैनंदिनीत म्हणजे दिनचर्येत केलेला आहे. व्यायाम कधी करावा? शरीराला अभ्यंग केल्यानंतर, म्हणजेच सांध्यांना तेलाने हलकी मालिश केल्यानंतर व्यायाम करावा. यामुळे स्नायूंची लवचिकता वाढते व स्नायूंवर अतिरिक्त ताण येऊन स्नायूंची दुखणी डोकीवर काढत नाहीत. व्यायाम किती करावा? व्यायाम अर्ध्या करावा. म्हणजे टाखांमध्ये घाम येईल, कपाळावर घाम येईल, तोंडाने श्वास घ्यावा लागेल तेव्हा व्यायाम करायचे थांबावे. खूप थकून जाईल, अंग दुखेल इतपत व्यायाम करू नये. ऋतूनुसार व्यायाम किती करावा? व्यायामाचे फायदे हवे असतील तर दररोज न चुकता व्यायाम करावा. हिवाळ्यामध्ये भरपूर व्यायाम करावा, परंतु उन्हाळा आणि पावसाळा यामध्ये शरीराच्या बेताने व्यायाम करावा.